पुरुषोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वेदा जाठ्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिका विद्यतिं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदाम्। ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। बजरंगबली की जय। रंगनाथ महाराज परमेश्वर भगवान की जय। गणमूषण हनुमान की जय। महामृत्युंजय भगवान की जय। मैया की जय। गंगा मैया की जय। नीलकंठेश्वर भगवान की जय। जय जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ति। जनार्दन मंगलमय मूर्ति। जय जनार्दन चैतन्य मूर्ति। जय जनार्दन मंगलमय मूर्ति। जनार्दन मंगलमय मूर्ति। ओ जय जनार्दन चैतन्य मूर्ति। जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति। जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति। जय जनार्दन भक्तांची स्फूर्ती। जय जनार्दन भक्तांची स्फूर्ती। ओ जय जनार्दन मंगलमय मूर्ती। जनार्दन मंगलमय मूर्ती। जय जनार्दन चैतन्य मूर्ती। जय जनार्दन मंगलमय मूर्ती। जनार्दन मंगलमय मूर्ती। जय जनार्दन चैतन्य मूर्ती। शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने दर महिन्यातील शुद्ध प्रदोष गुरुमाऊली भक्तमंडळाच्या माध्यमातून आणि श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये होतो आहे. त्यानिमित्तानं आपण सर्वजण आलात. ज्येष्ठ वरिष्ठ भक्तमंडळ, पंगत देणारे, अन्नदान करणारे बंधू भगिनी, माय बहिणी, ज्येष्ठ वरिष्ठ भक्तमंडळाचे सर्व सदस्य आणि सर्वांना व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. भेग भगवान श्री संतोष गिरजी महाराज, श्री श्रवण गिरजी महाराज, श्री जयराम गिरजी महाराज, श्री अरुण गिरजी महाराज कोणी भेग भगवान पाहत असतील त्यांना ओम नमो नारायण. हरिभक्तपरायण श्री लक्ष्मण महाराज, जनार्दन महाराज, तबला वाजणारे भाऊ, सर्व दर्शन भाऊ, धर्मनाथ भाऊ, सर्वांना हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे, सोपान भाऊ आहे, गणेश भाऊ आहे. सर्वांना तुमच्या श्रद्धेला त्रिवार वंदन आहे. अन्नदान करणारी मंडळी आहे, त्यामध्ये श्री राजीव काळे आणि त्यांचे मित्रमंडळ, सर्वांना धन्यवाद आहे. शेवटचं बाबांनी सांगितलं की फाल्गुन महिन्यातली शेवटची तिथी म्हणजे जर सण होलिका आहे, असं पवित्र असं सण आहे. दुर्वासना, वाईट वासना,
वाईट जेवढं काही आहे तेवढं होलिकामध्ये जाळून टाकायचं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन चांगले विचार, नवीन चांगलं धर्मकार्य आपल्या हातून व्हावं म्हणून हे होलिकाचं दहन आहे. आणि त्यानिमित्तानं अन्नदान करणारे आता हा जो परिवार आहे, काळे परिवार, तिन्ही भाऊ सद्गुरू जनार्दन स्वामीच्या सेवेमधले आहे. त्यांचे मित्रमंडळच मला एवढा काही परिचय नाही, पण राजू आला त्यानं सांगितलं की आमच्या सर्व मित्रमंडळाची पंगत आहे. त्यानं स्वतःचं वैयक्तिक सत्कार पण केला. हे तिन्ही भाऊ सद्गुरू जनार्दन स्वामीच्या विद्यालयामध्ये शिकलेले आहे. आणि त्यानंतर जनार्दन स्वामीनं सांगितलं की भाऊ हे गरीब आहे, यांना नाशिकला घेऊन जा आणि त्यांचं शिक्षण करा. तिन्ही भावाचं शिक्षण चांगलं झालं, मुलं बाळं झालेत, लग्न झालं, नाशिकला निवास करतात. द्या हो, जनार्दन स्वामींची किती मोठी कृपा आहे. अशा हजारो विद्यार्थ्याचं जीवन सद्गुरू जनार्दन स्वामींनी फुलवलेलं आहे महाराज. द्या हो, म्हणून आश्रमाचे संस्कार वाया जात नाही. बाबाजीबरोबर तीर्थयात्रा, जनार्दन स्वामींची सेवा, प्रत्यक्ष देहाची सेवा, अशा या परिवाराला किंवा पांडुरंगला यांना लाभलेली आहे. म्हणून त्यांना धन्यवाद आहे. त्यांच्या श्रद्धेला त्रिवार वंदन आहे. आणि म्हणून या प्रदोष पंक्तीच्या निमित्तानं थोडा सत्संगसाठी श्रीमद भगवद्गीतेचे एक श्लोक घेऊन आणि आपली सेवा सद्गुरू जनार्दन स्वामीच्या पवित्र पावनचरणी समर्पित करू. अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला राजगुज योग नाम समजून सांगताना शेवटचा श्लोक आहे, 34वा श्लोक आहे. आणि भगवान सांगतायत, श्री भगवान वाच मन्मना भव मद्भक्त्यो माद्याजी मां नमस्कुरु मामेवश्यसि युक्तेवम् आत्मानं मत्परायणं मन्मना भव मद्भक्तो माद्याजी मां नमस्कुरु मामेवश्यसि युक्तेवम् आत्मानं मत्परायणं. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने लिहित आहेत. तू मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मजे काते, माझे नि अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निश्चेख, मध्याजी चोख याची नावे, ऐसा मी आचला उशी, तेथे माझी याची स्वरूपा पावसी, हे अंतःकरण तुझपाशी बोली जसे, तया ठाई पांडवा मी हरवला घेवसावा, जेथे नाम घोष गरवा करती माझे. बोल हरी बोल हरी 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 बोल, केशव माधव गोविंद बोल हरि बोल हरि 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 बोल, केशव माधव गोविंद बोल. हरि बोल 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 हरि 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 बोल, केशव गोविंद बोल हरि बोल हरि 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 बोल, केशव माधव गोविंद भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोडाचं अमृत आहे. तेव्हा हे पोटात जाणं गरजेचं आहे. गीता गंगोदखम पित्वा पुनर्जन्म नाही मिळते. गोदावरी माई जशी उगमस्थानावर पवित्र आहे, पावन आहे, शुद्ध आहे, अमृतासारखी आहे, तशाच प्रकारचं ते हो भगवंताच्या मुखातून आलेली ही ज्ञानगंगासुद्धा तेवढीच पवित्र आहे, तेवढीच कल्याण करणारी आहे, तेवढीच सुख आनंद देणारी आहे. म्हणून गीता जनार्दन स्वामी नेहमी सांगायचे,
गीता भागवत ऐशे शास्त्र त्रिभुवन नाही सत्य, म्हणून एक श्लोक तरी वाचावा. जो वाचतो तो वाचतो. आता ज्याला वाचताच येत नाही त्यानं ऐकावं, दररोज ऐकावं. चांगलं आहे. तुमच्या आता मोबाईलच्या माध्यमातून किती चांगल्या सोयी झाल्या. सगळ्या प्रकारचे ग्रंथ, गाथा, संतांची प्रवचनं वगैरे सगळं त्याच्यामध्ये आहे. वाईट पाहण्यापेक्षा द्या हो चांगलं पहा, त्याच्यापासून चांगला उपयोग करून घ्या. हे यंत्रयुग आहे. यंत्राच्या साहाय्यानं सगळे कामं होतात. किती मोठमोठे कामं होतात. पूर्वी मंत्राच्या साहाय्यानं व्हायचे, पुढं तंत्राच्या साहाय्यानं व्हायचे. आता मात्र यंत्राच्या साहाय्यानं सर्व कार्य होतात. थोड्या वेळ शांत बसा. बुधवारचा बाजार आहे का आज, गंगेवरचा? तुम्ही शांत बसा असलं तर बरं आहे, नाही तर प्रसाद इकडे घेऊन या. मंत्र म्हणू जय सियाराम. लाडू शांत बसलेले पण कुरड्या तळताना खाताना श्वारपण. म्हणून गीता भागवत ऐशे शास्त्र त्रिभुवन नाही सत्य म्हणून अवकाश करून एक श्लोक तरी वाचा. एक श्लोक तरी वाचला पाहिजे. देव नियम केला पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचा. फार आणि फार प्रासादिक ग्रंथ आहे. ज्याला लिहिता वाचता येत नाही त्यालासुद्धा हा प्रसाद प्राप्त होतो. देव इतकं मोठं साहित्य महाराष्ट्राच्या, आता मराठी साहित्य संमेलन चालू आहे. एवढं मोठं साहित्य कोणत्याही प्रांतात तुम्हाला सापडणार नाही जेवढं महाराष्ट्रात आहे. एवढ्या संतांनी एवढं साहित्य लिहून ठेवलं आहे. काही संत ते साहित्याचा अभ्यास करून त्याचं अनुकरण करतात, काही फक्त अभ्यास करून लोकांना सांगतात. तरी परंतु त्यांचा ग्रहप्रपंच चांगला चालतो. किती त्याचं आता त्या संताचे काय उपकार आहेत काय सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागवी, काय सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागवी, काय द्यावे याची व्हावे उतलाई, ठेवितो हा पायी जीव थोडा. काय सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागविते. किती होऊन 750 वर्ष झालेत. त्यांनी केलेली ज्ञानेश्वरी म्हणा, त्यांनी लिहिलेली गाथा म्हणा, आज किती लोकांचं आणि उदरनिर्वाहाचं साधन झालं, ज्ञानार्जनाचं साधन झालं. चांगलं सुख समाधान स्वाध्याय करून स्वात्मानुभवाचं साधन झालं ते हो. म्हणून त्यांचे अनंत उपकार आहेत. म्हणून कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळेस संत संगती झाली पाहिजे, सत्संग झाला पाहिजे. म्हणून गुरुमाऊलीच्या निमित्तानं, प्रदोषच्या निमित्तानं ही वाङ्मय सेवा करायला मिळते. म्हणून आम्ही तर काही फार मोठे कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, अभ्यासू नाही. सद्गुरू जनार्दन स्वामीच्या गुरुकुलातील एक विद्यार्थी, आता जसे विद्यार्थी आहे संतोषगिरी महाराज, श्रवणगिरी महाराज, पांडुरंग वगैरे, जसं तसंच विद्यार्थी जीवनामध्ये शेवटपर्यंत माणसाने विद्यार्थीच राहिलं पाहिजे. विद्याधन हे असं आहे, धनामध्ये धन विद्याधन हे सर्व क्षेत्रामध्ये कामाला येतं. तुम्ही एकच शिक्षण घेतलं, डॉक्टरकीचं शिक्षण घेतलं, तुम्ही डॉक्टरच्या क्षेत्रातच तुम्हाला पाहायला मिळेल. नवीनच डॉक्टर झाला, एका सिनियर डॉक्टरच्या हाताखाली तो काम करायला लागला. एक म्हातारी आली, तिला तपासलं आणि सांगितलं की आई तुम्हाला 3 महिने झाले, 3 महिन्याची तुम्ही गरोदर आहे. ती अशी मोठ्यानं गागली, दवाखान्याची बाहेर आली. लाज वाटते की मेला तुला, माझं वय काय. ते डॉक्टरला शिव्या द्यायला लागले. सिनियर डॉक्टरनं सांगितलं कर बा, असं काय तपासलं तू. मी डॉक्टर हिला गुचकी लागली होती, हिला काय असं आगटीत सांगितलं, हिची गुचकी थांबली.
म्हणून मी सांगितलं की तो 3 महिन्याची गरोदर आहे. हिला पावर आता घुसकी येते का? असे काही उपाय. श्रीराम जय राम राम जय. जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम. याला तारतम्य ज्ञान म्हणतात, लॉजिक म्हणतात इंग्लिशमध्ये. असं संताचं त्यानं तुम्हाला त्याच्यामध्ये तारतम्य ज्ञान समजेल, लॉजिक कळेल, आर्थिक नियोजन कळेल, धार्मिकता कळेल आणि आरोग्याचं सुद्धा. युक्त आहार विहारस्य युक्त रष्टस्य कर्मसु. आहार विहाराचं सुद्धा कळेल. आता होळी सुरू झाली इथून पुढं आणि वसंत ऋतू येईल 2 महिने. आपली भूक थोडी कमी होऊन जाते. आपण मग पाणी पितो जास्त किंवा कोणत्या तरी प्रकारच्या फळाचा रस घेतो. शरीराला पोषक तेच आहे, जास्त खाऊ शकत नाही आहे. आणि यावेळेचं लग्न सराई असते, माणसं जास्त खातात, मग आजारी पण पडतात, मंद होता तो अग्नी. हे सगळं श्रीमद भगवद्गीतेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून यासाठी मग याचं अध्ययन करताना मन स्थिर पाहिजे. मनष्टाणी इंद्रियाने, इंद्रियाच्या अधीन जायला नको. मन एकाग्र असेल तर तुमचा चांगला अभ्यास होईल. तुमचं मन या ठिकाणी नसेल, घरी दुधावर झाकण ठेवलं का नाही, सकाळी चहाचं असं जर असेल तर मग ते आदरानं ऐकणं होत नाही. निज भक्तमुखे कथा आदरे ऐके श्रोता तयाचे भाग्य तत्वता मत्स्य निवारण. संतोषगिरी बाबांनी सांगितलं कसं ऐकावं. सर्व हृदयाचे कान करावे, मनानं ऐकावं, नुसतं कानानं नाही. म्हणून मनानं जे काही होईल हे मनच सगळं दोन्हीकडं चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. लांझावले मना लागलेशी गोडी ते जिवेनं सोडी सर्व काळ. त्याला जर गोडी लागली ना कोणत्या विषयाची तर तो तिकडंच जातो. पहा तुम्ही, ज्याला खाण्यापिण्याची सवय आहे ना त्याला 5 वाजले की त्याचा रस्ता तिकडं जातं. पाऊले चालत ती देशीची वाट. त्याला सुचतच नाही दुसरं काय. डॉक्टरनं सांगून द्या, कोणी सांगून द्या, तुला रोग आहे, यांना असं होईल, त्यानं काही नाही. असं त्याचं जसं त्या व्यसनावर प्रेम आहे तसं तुमचं भगवंतावर प्रेम पाहिजे. ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी, ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी. रामकृष्णवाणी सर्व काळ, रामकृष्णवाणी सर्व काळ. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. आणि म्हणून द्या हो, हे मन इकडं वाट केलं. तुम्ही आता घराला कुल लावून आला असेल, इकडं फिरवलं तर बंद होतं, इकडं फिरवलं तर चालू होतं. असं हे मन आहे. हे दोन्हीकडं याला आवडतं. माशी असते तिला घाण पण आवडते आणि शिरा पण आवडतो. तसं आहे मनाला माशी म्हटलेलं आहे, मनाला माकड म्हणलेलं आहे, मनाला मासा किती चंचल आहे. माकड किती चंचल आहे, माशी किती चंचल आहे. आणि तुम्हाला सांगतो असं आहे मन चंचल आहे. चंचल ही मन कृष्ण 6व्या अध्यायात भगवंताला सांगितलं अर्जुनाने की देवा मन चंचल आहे. देवाने सुद्धा कबूल केले का हो मन चंचल आहे. पण हे 2 गोष्टी मला आवरू शकतं, वैराग्य आणि अभ्यास. आता तुमच्यासारख्याला वैराग्याचं शक्य नाही, पण थोडा काळ जडजडून वाहिला निघ या भक्तीच्या वाटेला, तेवी पावशी अव्यंगमध झाल. संत सत्संग जिथं असेल तेवढ्या पुरतं त्याला संसाराला बाजूला ठेवून तिथे गेलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. तुम्ही काही 24 तास आणि भजन नाही करू शकत, तुम्ही 24 तास नामस्मरण नाही करू शकत, तुम्ही भक्ती मार्गाचं कोणतंही आणि करू शकत नाही 24 तास. म्हणून थोडा वेळ या मनाला आवरा वेळेच सावरा, मनाला आवरा वेळेच सावरा, मनाला आवरा वेळीच सावरा. भेटेल तो ईश्वर, भेटेल तो ईश्वर, मग कशाला जावे दूर, राहुल्या घरीच पंढरपूर. थोडं तरी याला चांगल्या सत्संगाच्या मध्ये रंग द्यावं. उगाच दुसरा रंग खेळण्यापेक्षा श्रीरंगामध्ये याला रंगवा. भगवंताचं एक नाव श्रीरंग आहे. दुसरं काही घाण रंग लावतात, ते लिगत नाही, त्याच्यामध्ये केमिकल असतं. बऱ्याच लोकांना त्वचारोग होऊन राहिला, बऱ्याच लोकांनी नरड्यात गेल्यानंतर त्रास होऊन राहिला. तर असे रंग खेळण्यात काय अर्थ आहे?
खरं वास्तविक रंगात खेळण्यासाठी शास्त्रामध्ये किंवा भागवतामध्ये सांगितलं की पळसच झाड पाहिलं का तुम्ही? आता शहराचं लोकांना कुठं पळस करणार आहे? पळसकर समजेल हो आपण, पळसच झाड नाही समजणार. पळसाच्या झाडाची फुलं याचं महाभारतातसुद्धा वर्णन आहे. पुष्पवर्णी नटला पळसाचा, पार्थ सावध नसे पळसाचा. पळसाचं झाड उन्हाळ्यामध्ये एकदम त्याला पानच राहत नाही, लाल 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 लाल. अर्जुनाचं आणि भीष्माचार्याचं युद्ध सुरू झालं तर भीष्माचार्याने एवढे बाण मारले अर्जुनाला की अर्जुनाचं रक्त बंबाळ झाला. जसं तो पळसाचा रंग होता तसंच अर्जुनाचा रंग झाला. आणि मग अर्जुन लोक कृष्ण परमात्माला म्हणतो की देवा, पार्थ सावधान असे पळसात, आता मी बेशुद्ध पडणार. त्या पळच्या झाडासारखे माझ्या सर्व अंगाला बाण लागले. म्हणून एकच अर्थ पळसाचा आणि पळसाचा. आता मला युद्धातून पळून जावं लागतं, पळून जावं लागेल. पळसाचा द्वित्वांकार आहे, अलंकाराचा भाग या. आता गुरुजी लोकांना माहिती आहे आता अलंकार नाही राहिला, आता दुसरेच अलंकार झाले. आता तर सोनं एकदम स्वस्त झालं, त्याच्यामुळं आता सगळे बँटॅक्स खोटे दागिने, एवढे दागिने घातलेले नवरी पाहिली म्हणजे कमाल झाली. बघ ये अर्धा किलो सोनं आणलं कुठून? ते काय स्वस्त आहे का? सहज विचारलं की एवढं कसं काय सोनं, गरिबाची मुलगी एवढं. बाबा खोटं येते. अरे म्हणून बरं झालं. पण तिची हौश विचारायचं इकडून तिकडं, तिला बसता येईना, तिला नमस्कार करता येणे, एवढ्या अंगठ्या आणते येणे. बरं आहे, नूरनच करता येऊ नमस्कार. बरं आहे, इथून पुढं बसायचं कामच नाही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणून द्या हो, याला थोडा आवरा, वाईट मार्गाकडे जाऊ देऊ नका. हेच सर्व संतांनी सांगितलं, तेच आम्ही त्या परंपरेतले असल्यामुळं त्याला वाईट मार्गाला जाऊ देऊ नका, वाईट विचार येऊ देऊ नका. उद्यापासून होळीमध्ये सगळं जाळून टाका. आमच्या लहानपणी ते ढेकणं जे काय झुरळं वगैरे त्याच्या कणकेचे करायचे जाळायचे, आता ते राहिलं नाही. आता हे अवगुण टाकले पाहिजे, ते जाळले पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे आता तुम्हाला प्रत्येकात ज्यांचं 15 मजल्यावर घर आहे तिथं कुठं होळी जाळून बसते. मग आश्रमात होळी तिथं आल्यात काही बायका, त्यांना होळीची पूजा केली. आता तुमच्यामध्ये पद्धत आहे, घ्या नाव ताई. आता नाव घ्यायला बरं तुम्हाला बरं वाटतं. मग काही नाव ठेवण्यासारखे गिऱ्हाईक आहे, मग त्यांचं कसं काय नाव घ्यायचं? एका ताईनं चांगलं नाव घेतलं, सद्गुरू जनार्दन स्वामींच्या मूर्तीसवट ठेवले खडे, साखरेचे खडे. आणि सद्गुरू जनार्दन स्वामींच्या मूर्तीसमोर ठेवले पेढे. आणि अशोकरावचं नाव घेते माधवगिरी पुढं. चांगली गोष्ट आहे, चांगलं म्हणणं. दुसरी एक होते त्यानं सांगितलं, ताई तुम्ही नाव घ्या. म्हणजे आमचं गिऱ्हाईक नाव घ्यायसारखं नाही, आज होळी आहे, ते सकाळपासूनच घरी नाही. ते नाव ठेवण्यासारखं गिऱ्हाईक आहे, तरी पण घ्या. सांगितलं की आता तुमचा आग्रह घेते, होळीला लावले लाकडं पाठ नका करू. तुमचं गिऱ्हाईक असेल तर माझं काही म्हणणं नाही. इथं वैष्णवाचं गिऱ्हाईक चांगला असावं असे तुम्ही निळकंठेश्वरला प्रार्थना करा. कैलास राणा शिवचंद्र फणींद्र माता मुकुटी जळ, निदान होळीपासून तरी सोडून दे बाबा, असं त्या निलकंठेश्वराला प्रार्थना करा. तो दिल बुद्धी चांगली तर चांगलं आहे. फार अवघड झालं, श्रीमंतच नाही गरीबच नाही, सगळ्या क्षेत्रात ते फॅशन झाली. लग्नामध्ये वाढदिवसाला वा साहेबाचा वाढदिवस होता, टाकी होती हो, फक्त कॉक फिरायचा. आता प्रतिष्ठाचा विषय का? महापापापैकी एक महापाप सांगितलं शास्त्रानं, तुम्ही त्याला प्रतिष्ठा म्हणतात. मग कुठं राहिलं शास्त्र, कुठं राहिलं पुराण, कुठं राहिलं संत साहित्य? आणि म्हणून द्या हो, हा प्रतिष्ठेचा विषय नाही, हा अतिशय वाईट आहे. ही समाजाला लागलेली कीड आहे. अरे तुम्हाला टेन्शन झालं म्हणून काय म्हणे, मुलगी झाली म्हणून दारू प्यायला लागलं. कोणती कमी आहे महाराज मुलीमध्ये? काय सांगितलं? आमच्या सानिध्यातले बहुतेक मुलांना काल एखाद्यानं विचारलं, का हो तुमच्या शाळेत तुमची एवढी शाळा करणाऱ्या मुलांना दोघांना मुलीच आहे, जे तर क्लास 1 ऑफिसर आहे. म्हणलं तू अज्ञान आहे, तू फक्त वरवर पाहिलं माधुगिर बाबाला, तू काही मध्ये नाही पाहिलं. कालचं सिंदूर पाहिलं तुम्ही?
लढाई झाली आपली. कोण हँडल केलं सर्व? 2 मुलीनं. मोठमोठे ऑफिसर, क्लासवर नाही सुपर क्लासवर सॅल्यूट मारली. पायलट कोणत्या क्षेत्रात नाही, नेव्ही क्षेत्रामध्ये, सगळ्या क्षेत्रात कोणतं क्षेत्र नाही असं. त्यांना शिकवा. त्यांना नाही तर मुलीची उपेक्षा अजून पुष्कळ आहे. मी पाहतोय पुष्कळ लोक मुलींची माय बहिणीची उपेक्षा करतात. अरे नारी नारी मत कहो, नारी है रतन की खान, नारी के पेट जल में राम लक्ष्मण और हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज. अशी ती नारी आहे. उपेक्षा करू नये. उपेक्षा करतात लोक नारीची. मुलगी झाली का फार दारू प्यायला लागलो तेव्हापासून. म्हटलं करा कमालाची बा. तू कसा झाला असं आडवं जर विचारलं तर, तू त्या आईच्या पोटातूनच आला ना, ती नसते तू आला असतं का? सांगत तात्पर्य की कमी बुद्धी म्हणून ज्ञानविने नाशिले. माऊलींनी ते 4थ्या अध्यायात सांगितलं. हे ज्ञान नसल्यामुळं नाश होऊन राहिला संसाराचा देव हो. म्हणून ज्ञान घ्यायचं असेल तर तुम्ही भक्ती मार्गात आलं पाहिजे, संत संगतीत आलं पाहिजे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. ज्ञानविने नाशिले. असे बाजारातले काही लोक मित्रमंडळी भेटले. कारवा काय टमाटे काय भाव आहे, मेथी काय भाव आहे. अरे म्हणे सगळे व्यापारी, सर्व शेतकरी सगळे म्हणून राहिले मंदी चालू आहे, मंदी चालू आहे. सगळे म्हणून राहिले मंदी चालू आहे. तो घरी आला आणि त्याच्या बायकोला मारायला लागला. ती रडायला लागले मोठ्यानं. ते मित्र आला. अरे का मारलं? सगळे लोक म्हणून राहिले मंदी चालू आहे. त्याच्या बायकोचं नाव मंदी होतं. येड्या, ती मंदी नाही, मार्केटमध्ये मंदी चालू आहे. भज भाव कमी. गोविंदम बालम कुंदम ज्ञानविने नाशिले. हरे हरे भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. काय कुठं कस काय हे तारतम्य ज्ञान सुद्धा नाही हो. आणि मग अज्ञानात आनंद. हे सगळ्यात मोठं जर कोणता दोष असेल मनुष्य धर्मामध्ये तर हे अज्ञान आहे. आणि हे अज्ञान तमस्वर्मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतमय. हे भगवान मुझे असत्की सत्की ओरले चले. हे भगवान मुझे अंधकार से दररोज नित्यनैवेद्यामध्ये म्हणतो आपण. आणि म्हणून द्या या मनाला भक्तिमार्गामध्ये, आईवडिलाच्या सेवेमध्ये, समाजसेवेमध्ये, चांगल्या कार्यामध्ये आणि रमवलं पाहिजे. मग 5 वर्षाचा असो की 50 वर्षाचा असो, याला रमवण्यासाठी पुष्कळ असे साधन आहे. वाईट साधन नाही, चांगले साधन आहे. त्यामध्ये रमलं पाहिजे. तुम्हाला दुःख भरपूर आहे, सगळ्यालाच आहे. तुम्ही आम्ही कोणी दुःखातून सुटलं नाही. भौतिक आणि आध्यात्मिक दुःख सगळ्यांना आहे. शिवाजी महाराजांची आई वारल्यानंतर त्यांना थोडा खेद झाला. बरोबर आहे. आई एवढे मोठे, आई म्हणजे विद्यापीठ आहे, ज्ञानाचं सागर आहे, ते प्रेमाचं सागर आहे. प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझा आता मी कोण त्या. तू गाय वासरू मी, तू माय लेकरू मी, घे जन्म तू फिरोनी, येईल मी ही पोटी, खोटी न ठरो देवा ही आस मोठे. तिच्यासारखं प्रेम करणारं दुसरं जगात कोण नाही. एक तर भगवंत आणि एक तर आई. दुसऱ्याचं प्रेम साधारण हे ते त्याला खोटं प्रेम म्हटलेलं आहे शास्त्रानं. त्याला डिव्हेंट लव म्हणलं नाही इंग्लिशमध्ये. त्याला हे आय लव यू वेगळं प्रेम आहे. आईचं प्रेम डिव्हेंट लव म्हणतात त्याला इंग्लिश. आत्मिक प्रेम. सिंह किंवा वाघीण त्याच्या पिल्लावर प्रेम करते की नाही, मांजर तिच्या पिल्लावर प्रेम करते की नाही. मांजर उंदीर धरताना तेच दात वापरते आणि मुलं त्या लेकराला घेऊन जाताना तेच दात वापरते का? असे काही वेगळे आहे का? आर्टिफिशियल दात आहे का? तेच दात आहे, पण त्याला लागतं का? कारण तिचं तसं प्रेम आहे. त्याच दातानं ते उंदीर कचा चावून खाते. त्याच दातानं वाघीण नरडर फोडून टाकते.
आणि तेच लेकरं दुसरीकडे घेऊन जाताना ती पण नरडत धरते. ते जे प्रेम आहे त्याला भगवंतात ते प्रेम पाहिजे, ते प्रेम निर्माण झालं पाहिजे. त्यासाठी सत्संग आहे, त्यासाठी साधू संतांची संगत आहे, त्यासाठी भक्तिमार्ग आहे, त्यासाठी पूजा सत्य मंत्र सत्यम सत्यम देवम निरंजनम पूजापाठ आहे. खेद सर्वांनाच होतो. खेद झाल्यानंतर तुकाराम महाराजाकडे गेले आणि महाराज माझा आधार गेला, माझा प्रेमाचा सागर आटला, आता मला असं वाटतं की पुष्कळ झालं, 108 किल्ल्याचं आणि हे झालं, संवर्धन झालं, चांगलं झालं, आता असं वाटतं की भजन पूजन करावं, सोडून द्यावं. तुकाराम महाराज सांगितलं असं नाही, तुम्ही राजा आहात, तुम्ही त्यांचा क्षात्र धर्म पाळला पाहिजे. त्यांना भरपूर चांगलं सांगितलं. बरेच अभंग आहे तुकाराम महाराजाचे शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना समजून सांगण्याचे. आणि सांगितलं की आणखीन तुम्हाला आयुष्यात झालेलं आहे ना, तुम्ही समर्थ रामदास स्वामीकडे जा. म्हणून ते रामदास स्वामीकडे गेले. सज्जनगडाच्या पायथ्याशी रामदास स्वामी भिक्षा मागत होते. बरेच गावं फिरल्यानंतर त्यांची भेट झाली आणि एका घळीत बसले आणि तिथं रामदास स्वामींनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मनाचा निषेध करण्याचं साधन सांगितलं. मना सज्जना भक्तिपंथीशी जावे, परी श्री हरी पाविजे सोसवावे. म्हणून तुम्ही क्षत्रिय आहात, क्षत्रियाचा धर्म किंवा क्षत्रियाची भक्ती, देशाचं रक्षण करणं, गोरब्राह्मणाचं प्रतिपालन करणं ही तुमची भक्तीचे राजे. यामध्ये तुम्ही मनाला रमवा. आई काय जलनळ पुटते का ते समजून सांगितलं. जे जनार्दन स्वामींनी आमच्या आई गेल्यानंतर सांगितलं तेच समर्थांनी 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं. विषाद सर्वांनाच होतो राजे, पण त्याच्याकडे पाहायचं नसतं. तुम्ही राजा आहात, तुम्ही हजारो लोकांचे पोशिंदे आहात. आई जशी तुम्हाला हजारो लोकांचा पोशिंदा निर्माण केला तसं तुम्हाला निर्माण करायचं आहे. अशा प्रकारचा बोध आणि मनाच्या श्लोकासारखं श्लोक समर्थांना सांगून त्यांच्यामध्ये क्षात्र तेज निर्माण केलं. म्हणून ज्ञानविने नाशिल काय, हे ज्ञान व्हायसाठी, ही समज येण्यासाठी तुम्ही सत्संग केला पाहिजे. या मनाला तिकडे घेऊन गेलं पाहिजे. मन मना भो मदभक्त्यात त्यांना नमस्कार केला पाहिजे आणि ते तिथं रमवलं पाहिजे. मन इकडे येऊन जर रमवलं नाही तर मग काही उपयोग नाही, निस्तं तात्पुरतं नाही, त्याला चांगला रंग लागला पाहिजे. असं ऐशी रंग दे की रंग नाही छुटे, धोबिया धोये चाये सारी उमरिया. असा रंग द्या त्याला. पांडुरंग त्याचा रंग कसा आहे, एकदा तो रंग लागला ना महाराज का मग दुसऱ्या रंगाचं काही घेणं नाही. म्हणून द्या हो, रंगपंचमी आहे तर मग असा रंग द्या त्या मनाला की तो दुसरीकडे गेलं नाही पाहिजे. तो मन रंगलेलं मन परत धुतले नाही गेलं पाहिजे. आणि म्हणून द्या हो, तू मन मी करी माझ्या भजनी प्रेम धरे. प्रेमानं आलं पाहिजे, प्रेमानं किंवा आदरानं ऐकलं पाहिजे. एका मायबहिणीचा जावई खूप काळा होता, इतका काळा की खूपच. आता 2च रंग असतात काळा का. आपला देव कोणता आहे? पांडुरंग गोरा आहे, भगवान श्रीकृष्ण गोरे, भगवान शंकर निलकंठ आहेत. काल परवा नाही का ते एवढं मोठा माणूस चांगला गोदचा पोरात आहे, शंकराचा वेश घेऊन दंडम माणूस चांगला, निळा विष पिल्यानंतर तोच रंग आहे. काळ्या रंगावर तुम्ही कोणता रंग त्याच्यासारखा रंग नाही कोसा. आणि म्हणून देव अशी रंग दे की रंग नाही छोटे. अशा रंगपंचमीचा रंग केला पाहिजे. काळा जवळ तर आता धोंड्याचा महिना आहे, पुढच्या महिन्यात खरं वाचतं तो अधिक महिना आहे, पुरुषोत्तम मास आहे, पण आपण सर्व धोंड्याचा महिना म्हणतो. ते पूर्णाच्या याच्यामध्ये ते तळतात आणि त्याच्यामध्ये दगड टाकतात आणि तो जर जावयानं खाल्ला तर मग त्याला जे लागलं ते द्यावं लागतं. कपडे लत्ते, कारण तो दावाग्रह आहे, तो नेहमी कन्या राशीला राहतो. आणि आई साधू संतावर त्याची आईवडिलावर त्या सासू सासऱ्यावर त्याची वक्रदृष्टी असते. त्यानिमित्तानं जावे बापू राहा, 2-4 दिवस राहा, बरं बा. दूध उपतं आहे घरी, म्हशी आहे, गाई आहे, चांगली मजा आहे. दररोज बासुंदी श्रीखंड वगैरे वगैरे. सासूबाई खाल. असं झालं 15 दिवस. म्हणजे तुम्ही काहीच करू नका, एकच काम आहे तुम्हाला. सकाळी सकाळी तुम्ही आंघोळ करायची आणि अंडरपॅन्टवर आमच्या म्हशीसमोर उभं राहायचं, दुसरं काही करायचं नाही.
आदरे ऐके श्रोता, आदरानं ऐका, मग ते अंतःकरणात जाईल आणि मग तुम्हाला तुमचं मन स्थिर होईल, मग चांगलं कार्य होईल. यासाठी सांगतो, विनोदाच्या माध्यमातून सांगतो की महिना झाला चांगलं खाय प्यायला मिळत होतं, जावई पण घरचं विसरून गेले, टिंब पण इथंच आहे. घरच्या आईवडिलाची आमच्या पप्याला फार भारी मिळाली म्हणे. आता वा, त्याला काही सुचत नाही, ती समोर आठवत तरच काम करतो. असं पण काही काही माय बहिणी म्हणतात, जरा लेट झाला पण जरा वस्तू चांगली मिळाली म्हणतात. आता वस्तू आहे किती, पण म्हातारं माणसं महिना झाला म्हणे, आहे मामी आता मला जाऊ द्या म्हणे, आता जा. पण महिनाभर तुम्ही का थांबून ठेवलं म्हणे, आमची म्हैसेना तिचं पारडं मेलं, तुम्ही समोर उभे राहिलं की तिला त्या पारडाचं ध्यान येत नाही, ती पाय उचलीत नाही, दूध चांगले देते, आता तिला सवय लागली, आता तुम्ही जा. हे आदर आहे का स्वार्थ आहे? आदर आहे ऐके श्रोता. भाग्यवंत छंद मनी, भाग्यवंत छंद मनी, गोड गाणी ऐकती, गोड गाणी ऐकती, भाग्यवंत छंद मनी, भाग्यवंत छंद मनी. विषाद सर्वांनाच होतो महाराज. खूप दिवस सत्संग घडला, समर्थांचं सेवा घडली, चांगल्या प्रकारचं दासबोध ऐकायला मिळाला आणि छत्रपतींना दुप्पट शौर्य प्राप्त झालं, दुप्पट चेतना आली. अरे बाबा, हे शक्तिपात आहे, ज्ञान हे शक्तिपात आहे. आणि साधू संतांच्या संगतीत त्यांचे शरीराची सेवा वगैरे, आणि त्याच्यामुळे तुमच्यामध्ये विशिष्ट प्रकारचं चैतन्य येतं. ते गुप्त धन आहे, धर्मिष्ठ इदम धनम, ते धर्माची मूर्ती येते. त्यांच्यामुळं त्यांची ते ऊर्जा आहे, आता तुमच्या आधुनिक भाषेमध्ये ती ऊर्जा तुमच्यात येते. ती ऊर्जा छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आली. नंतर मात्र महाराज काय कारकीर्द झाली तुम्हाला सगळ्याला इतिहास माहिती आहे. म्हणून समर्थ तुम्ही आता भिक्षा मागू नका. ज्ञान झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की भिक्षा मागू नका म्हणे, आमचा धर्म आहे, तुम्हाला राजा आश्रय, आता तुम्हाला जे लागेल ते देतं, पण तुम्ही भिक्षा मागू नका. ते तसं नाही चालणार, मी भिक्षाच मागणार, आमचं हे आहे. पण निदान शिष्या करता, मग तुम्ही शिष्या करता आश्रमात पाठवून द्या, पण आम्ही भिक्षेचं अन्न खाणार. आश्रमात पाठवून द्यायला धान्य तर किती पाठवू असं शिवाजी महाराजांनी विचारलं नाही. तर आमचे सर्वंगिरी महाराज धान्य गोळा करतात, बाबा पण पहिले करायचे, आम्ही पण करायचो. आता ते शक्य नाही, किती धान्य द्यावं असं म्हटलं नाही. ते सांगितलं की किती धान्य लागेल ते विचारलं नाही. द्यायचं असेल तर एक मुठ्ठीभर धान्य द्या. आता मुठ्ठीत किती येईल एवढंच धान्य द्या, म्हणजे भिक्षा देतो आपण तसं मुठ्ठीभर धान्य. शेख मोहम्मद देऊला आले आणि ते भिक्षा मागायला लागले. ओम भिक्षांमे दे या इलाहे लिल्लाह महमूद रसूलिल्लाह. कोणी दिली कोणी नाही दिली, काही एक भाकरीसुद्धा पीठ मिळालं नाही, दुष्काळ होता, काय करायचं. सहज इथं तुकाराम महाराज राहतात, त्यांच्या घरात 18-20 दारिद्र्य, कसं काय करा. ओम भिक्षांमे दे ही माय माऊली या इलाहे लिल्लाह महमूद रसूलिल्लाह. भिक्षा मागताना तुकाराम महाराजची मुलींनी मुठभर पीठ घेतलं. तितक्यात आवलीनं पहिलं, आहे आपल्याकडं 2 भाकरीचंच पीठ आहे, कुठं घेऊन चालले, टाकायच्यात. असं झटकून टाकलं ते पीठ डब्यामध्ये. आता थोडं मिळत ते आपल्या दारापाशी आलेलं आहे, फकीर आलेलं आहे, त्याला दिलं पाहिजे म्हणून ते झटकलेलं पीठ नाही, काहीच नाही हातामध्ये. असं त्यांच्या कटोऱ्यामध्ये टाकलं, फुल कटोरा भरला. हो न होई तुकाराम महाराज घरी. 18-20 दारिद्र्य म्हणतात, पण यांच्या घरामध्ये अन्नपूर्णा आहे. ही जी मुलगी अन्नपूर्णाच्या रूपानं आली, तिनं ते असं झटकलं तरी त्यांचं कटोर भरला. म्हणे बेटा ते तुकाराम महाराज घर आहे का म्हणे. हा म्हणून द्यावं. तेव्हापासून ते तुकाराम महाराज आराध्य भक्त झालेत. सांगतात पर की मुठभर धान्य द्यायचं असेल तर मुठ्ठीभर द्या,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टमंडळाला सांगितलं की ते अष्टप्रधान होते, त्या एकापेक्षा एक ज्ञानी होते. सांगितलं की समर्थांनी फक्त मुठ्ठीभर धान्य मागितलं. त्याच्यातलं जे काही गोपीनाथ पंत शिकलेले चांगले त्याचे ज्ञानी होते, त्यांनी सांगितलं महाराज एक मुठ्ठीभर धान्य मी सांगू किती आहे. श्री मारुतरायाच्या एका मुठ्ठीमध्ये 20 खंड्या धान्य मात. किती? एक खंडी म्हणजे 20 किलो म्हणजे 1 मन. असे 20 गुणिले 20 त्याला म्हणते एक खंडी. 20 एवढं धान्य मारुतरायाच्या एका मुठीत मात. मुठभर सांगितलं ना. मग तुम्ही खालेल्या या पत्रामध्ये की मारुतरायाच्या मुठीत भर धान्य तुम्हाला पाठवित आहे असा लेख आहे समर्थांना. 20 खंड्या म्हणजे आता 200 पोते झाले ना देव. सांगत तात्पर्य की असं संतांच्या शब्दाचा असं ओढून ताडून अर्थ न करता आध्यात्मिक अर्थ घेतला पाहिजे. ते ज्ञानेविने नाशिले तू मन मी करी माझ्या भजनी प्रेम धरी. मग माझं एका ते म्हण देवाला काय नमस्कार करा म्हणून स्वतः सांगायची गोष्ट आहे. मला पूजावा, माझी पाद्यपूजा करा, मला आंघोळ घाला आणि मला एक असं देवानं म्हटलं. मन म्हणा भाऊ मनानं. नाही तर या श्लोकाचा फायदा घेतात. देवानं सांगितलं तू मन मी करी माझ्या भजनी प्रेम झाली मला सर्व करी गा माझे मना, ऐसे करी गा माझे मना, नित्य स्मरा नित्य स्मरा ऐसे करी गा माझे मना. जनार्दनाचे चरणी जनार्दनाचे चरणी जनार्दनाचे चरणी जनार्दनाचे चरणी मना तिथे धावगे, मना तिथे धावगे ऐसे करी गा माझे मना, ऐसे करी गा माझे मना. सर्व धर्मामध्ये दया आहे हो. सर्व धर्मामध्ये दान आहे. सर्व धर्मामध्ये ज्ञानार्जन सांगितलेलं आहे. दररोज एक लेख येतो रमजानमधल्या महिन्यातला. वाचल्यानंतर असं मन हे होतं कुठं धर्म, कुठं वागणूक, कुठं काय सगळीकडेच सगळं विचाराचं प्रदूषण आहे महाराज. दररोज एक लेख येतो. तसं ते सांगायचं माझं हे नाही. सांगत तात्पर्य की दया क्षमा शांती सबसे बडी दया. दया धर्म का मूल आहे सगळीकडं. आता असं हे सांगितलं आहे की रमजानमध्ये उपवास सोडताना जर आपण उपवास सोडत असेल पंचपक्वानाचा असेल आणि शेजारचं जर उपाशी असेल तर तुमचं रोजा मान्य होत नाही. अगोदर शेजारच्याला द्या मग तुम्ही खा. दया धर्म का मूल पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोड़िए जब तक घट में प्राण, शियारा जब तक घट में प्राण. खऱ्या अर्थाने हे ज्ञान जर समजलं तर युद्ध होईल का हो. किती विनाश होऊन राहिला. दररोज युद्धाचं बॉम्ब टाकणे. किती जऱ्या शाळेवर बॉम्ब टाकला. किती विद्यार्थी मेले. काय मिळालं. पेपर वाचला तुम्ही, टी व्हीत पाहिलास. मन कळवळून जातं. काय कुठं धर्म कुठं काय. हे प्रदूषण आहे. हे माऊलीने अगोदरच लिहून ठेवले की ज्ञानविने नाशिले. हे सांगायचं प्रमाण जावं ते बाकीचं काय असं आपल्याला त्याशी काही घेणं नाही. पण काय विलाज आहे त्याला सांगावंच लागतं. तुम्ही पाहताय. आणि म्हणून द्या हो असा विषय सर्वांनाच निर्माण होतो. पांडवांनासुद्धा असं प्रकारचा विषय निर्माण झाला आहे. आपण आपल्या गोत्रांनाच मारलं, आपण आपल्या गुरुदेवांना मारलं, आपण आपल्या आचार्यांना मारलं. सगळे दुःखी झाले. दुःखी झाल्यावर कुठंतरी आता वनवास जाऊन एकांतात राहावं, भगवत स्मरण करावं, या पापाचं प्रायश्चित्त घ्यावं म्हणून झाडपाला खावं आणि वानप्रस्थ स्वीकारावं म्हणून हिमालयात निघून गेले.
त्राई भगवान भगवंताचं नामस्मरण करीत झाडपत्ता खात खात केदारनाथ खंडात गेले. अतिशय थंडी, काही नाही, तर देवाचं नामस्मरण करता करता देह गेला तरी चालेल, आत्मा गेला तरी चालेल या भावनेने तिथं जाऊन आता इथं भगवान शंकराचं अनाद्य क्षेत्र आहे, याला केदारनाथ म्हणतात. पण कुठं आहे केदारनाथ? सगळीकडं सगळीकडं आणि बर्फ साचलेलं आहे. केदारनाथचं शिवलिंग कुठं सापडावं? म्हणून सगळ्यांनी भगवान शंकराचं नामस्मरण केलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिव ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिव. त्राही भगवान झाले. कितीतरी दिवसाचं अनुष्ठान झालं, काही नाही, खायला नाही, प्यायला नाही. अशा अवस्थेमध्ये एक आपण त्याला रेडा म्हणतो, असं एक झुंड आली रेड्याची. रान म्हैसा म्हणतात त्याला. आहे आज आफ्रिकेमध्ये तिकडमध्ये ते आहेत असे, त्याला आपण रेडा म्हणतो. तशी एक झुंड आली. आता ती झुंड यांच्याकडे यायला लागली. जाऊ दे म्हणे, यांना मारलं काय आणि काय का, आता आपल्याला जायचं. त्यातील एक रेडा असं खूप जाडाजुडा होता आणि ज्या ठिकाणी भीम ध्यान करत बसले त्यांच्या समोर येऊन उभं राहिला. त्यांनी डोळे उघडले, जरा हा खास साक्षात शिव आहे. कारण आनंद भक्त भगवान शिवाचं भीमराय होते, भीम होतं भगवान शंकराचं भक्त. त्याने बरं झालं देवा तुम्ही आले, असं धरायला लागलं. गेले पळत देऊ. आता भीम त्यांच्या मागं पळाला. बरेच लांब गेल्यानंतर रेडा थकलं, पण भीम नाही थकलं. त्यानं धरला असं माग. देवानं पाहिलं की तुम्हाला ओळखलं ना, बरं झालं. देवाने आपलं शिर बाजूला करून टाकलं, ती धड तसंच ठेवलं. तशाच त्याचं डोकं ठेवून भीमाने सांगितलं की देवा श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मे अपराधी घ्या पदरा, श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ आम्ही अपराधी घ्या पदरा. तुम्ही साक्षात शिवे, मला कळलं. आता आम्हाला चांगली गती द्या, आमच्याकडून झालेल्या चुका क्षमा करा. क्षात्रतेजासाठी आम्ही केलं, धर्माच्या रक्षणासाठी केलं, भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून आम्ही युद्ध केलं, आम्हाला क्षमा करा. आमच्या पापाचं प्रायश्चित्त, तुमचं पापाचं प्रायश्चित्त झालं. तुम्ही किती दिवसाचं अनुष्ठान चालू आहे हिमालयाच्या ठिकाणी, खाणं नाही, पिणं नाही, खाली पत्तासुद्धा खायला तयार नाही. आणि म्हणून देव हो, आता मी भीमानं सांगितलं की देवा तुम्ही आता इथं याच रूपात राहा. आता तुम्ही जर केदारनाथला गेलं तिथं असं शिवलिंग नाही आहे. रेड्याचा जसा मागचा भाग असतो तसं त्याच्यात 3 प्रकारच्या रेषा आहेत. एक भगवती पार्वती आहे, एक भगवान गणेश आहे आणि एक भगवान शिव आहे. अशा 3 प्रकारच्या रेषेमध्ये असं अडबंग असं देवाची मूर्ती, त्याला केदारनाथ म्हणतात. केदार हिमपृष्ठे डांकिनी भीमाशंकरम. केदारनाथला भगवान तिथं मग सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि शेवटचं महानिर्वाण तिथून झालं. देव हो विश्वाद्यम विश्वबीजम लिखिलम भयहरणम पंचवक्रम त्रिनेत्रकम. धर्मराजाने स्तुती केली. कालखंड कालमृत्यू कालाग्नी कालनाशनम नमामि शीर्षा देवम किमनो मृत्यू करशित. आता मला मृत्यू आला तरी चालेल, तुझं शेवटचे दर्शन झालं. अंतकालेश मामी वरम स्मरमुक्त कलेवरम. म्हणून देवा शेवटचा क्षण घडवण्यासाठी या मनाला भक्तिमार्गामध्ये रमवलं पाहिजे, भक्तिमार्गामध्ये देवपूजेमध्ये रमवलं पाहिजे. तीर्थ व्रत नेम माझ्या माय बहिणी हो इथं त्याला रमवलं पाहिजे. मग आपल्या जीवाचा उद्धार होतो, संसारात समाधान प्राप्त होतं, आनंद मिळतो. त्यासाठी हे तो सच्चिदानंद आहे, तो आनंद देणारच आहे. आपण दुसरीकडे आनंदाचा शोध घेतो, तिथं अल्पकाळ आनंद मिळतो, पण दीर्घकाळ आनंद जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही भक्तिमार्गात आलं पाहिजे. ते करण्यासाठी भगवान सांगतं की तू मन मी करी माझ्या भजनी प्रेम धरी मज एका ते नमस्कारे ऐसे एक ओटून एक चित्ते. असं एकत्रित तुम्ही जर त्यांचे एकनिष्ठ भाव माझा सद्गुरुचरणापाशी त्यात सर्व तीर्थ आले गंगा यमुना काशी. म्हणून देवा अशा प्रकारचं भक्तिमार्गाचं भाग भगवान समजून सांगताना प्रथम भक्ती आहे भगवंताचं कीर्तन श्रवण करणे, दुसरी भक्ती आहे
कीर्तनम स्मरण पादसेवन पादसेवनम याचे 9 भक्तीमध्ये एक भक्ती अशी आहे ती आपल्याकडून व्हावी म्हणून भगवंताने हा शेवटचा श्लोक आहे 9व्या अध्यायातला त्याची यथामते सेवा झाली. ज्यांनी ज्यांनी अन्नदानासाठी सेवा केली पुढच्या कार्यक्रमाची सुद्धा अन्नदानाची सेवा केली सर्वांना आणि सर्वांना माझ्या मायबहिणींना बालगोपालांना बालकल्याणांना ज्येष्ठ वरिष्ठांना भजनी मंडळाला साधू संताला त्रिवार नमस्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो. नारायण 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 ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण